नमस्कार शेतकरी मित्रांनो, agroone.com.marathi यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रो, आज agroone.com.marathi तर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर गावरान गाईपासून जमिनीतील पांढऱ्या मुळांची वाढ आपण कशा प्रकारे करू शकतो या अनुषंगाने चर्चा करणार। आता विषय थोडा हटके किंवा गावरान गाईचा आणि पांढऱ्या मुळीचा नेमका पिकाच्या पांढऱ्या मुळीचा संबंध तरी काय, पण मित्रो खूप जवळचा संबंध आहे। गावरान गाई किंवा देशी गाई ज्याला म्हणू आणि पांढऱ्या मुळांची जी वाढ, पिकांची जे पांढऱ्या मुळांची जे काही डेव्हलपमेंट्स होतात तर गावरान गाईचा आणि या पांढऱ्या मुळांचा खूप जवळचा संबंध आहे। आता विशेष करून गावरान गाय ही कशासाठी वापरायची तर बघा, फक्त शेणासाठी आणि गोमूत्रासाठी आपल्याला गावरान गायला। आता या ठिकाणी जी प्रस्तावना आपली आहे की गावरान गाईपासून जमिनीत पांढऱ्या मुळांची वाढ कशा प्रकारे करायची किंवा कशी कराल, तर मित्रांनो काय करायचंय, गाईचं शेण साधारणपणे 10 किलो घ्यायचे, त्याच्यानंतर गाईचं तूप साधारणपणे पावशेर म्हणजे 250 ग्रॅम घ्यायचे, त्याच्यानंतर गुळ हा साधारणपणे 500 ग्रॅम घ्यायचा आहे। हे सगळं जे काही मिश्रण आहे हे साधारण 200 लिटरच्या ड्रममध्ये, 200 लिटरच्या पाण्याच्या ड्रममध्ये म्हणण्यापेक्षा पहिला तर 200 लिटरचा ड्रम घ्यायचा। हे 10 किलो शेण, 250 ग्रॅम गाईचं तूप, त्याच्यानंतर 500 ग्रॅम गुळ हे त्या ड्रममध्ये टाकायचे आणि त्याच्यानंतर ड्रम जवळपास पाण्याच्या लेवलनी म्हणजे 200 लिटर पाण्याने जवळपास पुरा करून ठेवा। आता हा ड्रम त्या पूर्ण क्षमतेने भरून ठेवल्यानंतर साधारणपणे बघा 25 ते 30 दिवस हा ड्रम जर अशा पद्धतीने ठेवला तर खूप चांगल्या पद्धतीची जीवाणूंची वाढ या ठिकाणी होते। आणि ज्यावेळेस आपण हे जे काही मिश्रण आहे हे साधारण 200 लिटरचं मिश्रण 1 एकरासाठी पुरेसं होतं आणि हे मिश्रण जर आपण प्रत्येक महिन्याच्या 1 महिन्याच्या अंतराने म्हणजे प्रत्येक महिने म्हणजे 1 महिन्याच्या अंतराने जर शेतीला देत गेलो तर आता साधारणपणे 15 दिवसाला आपण पिकाला पाणी देतो, पण 15 दिवसाला ज्यावेळेस पाणी देतो ते एक पाणी दिल्यानंतर ह्या मिश्रणाचा जर एक टप्पा आपण शेतीला जर पुरवला, मग तो ड्रिपच्या माध्यमात पुरवा, ड्रिचिंगच्या माध्यमात पुरवा किंवा दांडावाटे पाण्यात सोडून द्या, निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने जे काही पिकं आपण करतो तर जी काही पांढऱ्या मुळांची वाढ ह्या पिकामध्ये होते ती या ट्रीटमेंटने खूप चांगल्या पद्धतीने होते। पीक तजेलदार राहतं। विशेष करून पांढऱ्या मुळांद्वारे जे काही ॲब्सॉर्प्शन ऑफ मिनरल्स आणि वॉटर ज्याला म्हणू आपण खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि जमिनीचा पोत खूप चांगल्या पद्धतीत सुद्धा। आता बरीचशी मंडळी ॲमिनो ॲसिड वापरा, फोलिक ॲसिड वापरा, व इतके महाग आहे व पांढऱ्या मुळ्यांच्या किंवा झाडाच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही सप्लिमेंट्स आपल्याला शेतीला पुरवावे लागतात तर घरगुती एका गाईपासून आपण जवळपास 5-10 एकराचा कार्यक्रम करू शकतो। आणि एक गाय जर आपण ठेवली तर खूप चांगल्या पद्धतीने, मी तर म्हणतो 5 एकराचं नैसर्गिक पद्धतीची शेती खूप चांगल्या पद्धतीत सुपीकतेत आणि उत्पन्नात वाढ करून आपण करू शकतो। तर मित्रांनो, गावरान गाईपासून जमिनीतील पांढऱ्या मुळांची वाढ आपण कशा प्रकारे करू शकतो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावंत मित्रांपर्यंत पाहा। आणि मित्रांनो, हे जे काही मिश्रण आहे तर मी जसं सांगितलं ड्रिचिंगनी चालेल, ड्रिपनी चालेल, पाणी वाटर चालेल, फक्त एक ड्रम आपल्याला अशा पद्धतीने करून ठेवायचा आहे का ज्यावेळेस शेणाचा किंवा अन्य जे काही प्रोडक्ट आपण हे जे मिश्रण बनवण्यासाठी वापरतो तर त्याच्यासाठी एक ड्रम सेपरेट पाहिजे। तो कमीत कमी चौथाही भाग, एका ड्रमचा चौथा भाग हा जाड वाळूने भरलेला पाहिजे, म्हणजे जेणेकरून हे मिश्रण आपल्याला फिल्टर करून त्या वाळूतून खालच्या बाजूने जे बोक्षे राहतील आपल्या बॅरलला त्याच्यात ते भांड्यात धरून व्यवस्थितपणे परत कापड्याने गाळून जर आपण ड्रिपनी सोडलं तर खूप चांगल्या पद्धतीने ड्रिप चॉकअप न होता आपलं ड्रिपनी सुद्धा हे ड्रिचिंग म्हणा किंवा ड्रिपनी पाणी हे मिश्रण देण्याची सोय म्हणा किंवा मग पाण्या वाटत देण्याची एकदम सुव्यवस्थित होऊ शकते। आणि कुठलेही महागडे कुठलेही न्यूट्रियन्स न वापरता आपण जमिनीतील जे काही पीक आहे त्यांची जी काही मुळं आहेत, जे काही पांढरी मुळं आहेत त्यांची खूप चांगल्या पद्धतीची वाढ या प्रयोगाने आपण करू शकतो। तर मित्रांनो, गावरान गाईपासून जमिनीतील पांढऱ्या मुळांची वाढ आपण कशा प्रकारे करू शकतो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावंत मित्रांपर्यंत पाठवा। राम राम।